भूषण यांचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू कट करायचा प्रयत्न केला होता अयशस्वी निर्धाव चेंडू भूषणांचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर फटका पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला हादरा बसलेला आहे मथाणे संघाला गडी बाद झालेला आहे झेलबाद झालेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक सुंदर झेल पाहायला मिळाला आणि पहिला हादरा बसलेला मथाणे संघाला वरदानी अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे भूषण यांचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू आणि नवीन फलंदाज निहार आपण पाहिलं मागच्या चेंडूवर दोन चेंडू आधी झेलबाद झाला होता फलंदाज तन्मय भूषण चांगली गोलंदाजी करताना दिसते आपल्याला उंबरगवठणचा वेगवान गोलंदाज आखूट टप्प्याचा चेंडू उंच उडाला पाहूया आणखी झेल होऊ शकला असता क्षेत्ररक्षण अतिशय खराब एक चांगला चान्स तयार केला होता भूषण यांनी आणि तिथे एक सिंपल झेल सुटलेला आहे आणखीन एक हादरा बसू शकला असता मथाणे संघाला अद्याप धावसंख्या झालेली आहे 1 चेंडू झालेले आहेत 5 भूषणांचा शेवटचा चेंडू डाव्या स्टेच्या बऱ्याचशा बाहेर पाहूया पंचांचा वाईटचा इशारा आणि चौकार अशा 5 धावा मिळालेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे पहिल्या 5 चेंडू मध्ये 6 धावा शेवटचा चेंडू डावखेरे फलंदाज निहार हलकासा अपील केलं होतं पंचांनी ते फेटाळून लावलंय आणि पहिलं षटक संपलेलं आहे एक गडी बाद मथाणे संघ धावसंख्या 6
नवीन गोलंदाज साहिल. आपलं वैयक्तिक पहिलं षटक संघासाठीच आहे. दुसरं षटक आहे आप्पा पेठे सभागृह एंड कडून हा गोलंदाज आणि त्याला सामना करणार आहेत निहार. आणि फुलटॉस चेंडू आणि त्याला योग्य ती अशी ट्रीटमेंट दिलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. खराब चेंडू. धाव संख्या 10. साहिल यांचा पुढचा चेंडू. अकोट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या बदली 11. आणखीन एक फुल टॉस चेंडू आणि आणखीन एक जेल सोडण्यात आलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पायाला लागलाय ते सांगते थांब ही मॅच. अरे पण मी सांगतो ना मी फिट आहे. काय बोलून फायदा नाही. पडला तो कॅच सुटला बघा. साहिल याचा पुढचा चेंडू. आणखीन एक उंच उडाला चेंडू पाहूया. आणि तिथे काही जज होत नाहीये क्षेत्ररक्षकाला. चेंडू दरम्यान 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 3 धावा आलेल्या आहेत आणि धाव संख्या बदलेली आहे 15. डावकरे फलंदाज साहिल यांना गोलंदाजी करणार आहेत. साहिल. दोन्ही साहिल मध्ये कोण वर चढवतं ते आपण पाहूया आता. आखूट टप्प्याचा चेंडू त्याचा काही फायदा उठवता आला नाही. आणि पाहूया क्षेत्ररक्षण चांगलं होतं. थ्रो थोडासा खराब. रनआउटचा चान्स होता. साहिल यांचा पुढचा चेंडू. साहिल यांना अरे आणि 2 षटका अखेर मताणे संघाचा स्कोर झालेला आहे 16. धाव संख्या झालेली आहे 16.
एक गडी बाद. आणि आपण पाहिलं की दोन सिंपल असे झेल सुटले. चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित वाडवळ प्रीमियर लीगचं ॲडिशन नंबर 12चा दुसरा दिवस. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला उंबर गोठण तर त्यांच्या विरुद्ध मथाने. टॉसचा जर आपण आढावा घेतला, उंबर गोठण संघाने टॉस जिंकला मथाने विरुद्ध आणि फिल्डिंग घेतली आहे. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी मथाने या संघाला. तिसऱ्या षटकातील अर्थातच अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलक धावून पोहोचले तब्बल 19 या स्कोर कार्डवरती. एक धक्का लगावला गेला. तन्मय बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न झाले परंतु चेंडू हातात आला नाहीये. कलेक्शन करता आलं नाहीये. हाफ चान्स होता. कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 21 धावा धावफलकावरती. थोडंसं लेझी स्ट्रोक सिलेक्शन तिथे पाहायला मिळालं आपल्याला. बॉटम हँडचा कमी वापर तिथे झाला. फोर्स कमी होता फडक्याच्या मागे. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू आपण पाहतोय आउट स्विंग होतोय टप्पा पडल्यानंतर. अजून एक डॉट बॉल. म्हणजे या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. इथे मात्र आपण पाहिला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. क्लम झाला फलंदाज आणि त्याच्यानंतर सरळ चेंडू विसावलाय. बॅट अँड पॅड मध्ये होता गॅप. सरळ बोल्ड गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला इंट्रोड्यूस केलं गेलं.
21 धावफलकावरती आहे. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिला पुलचा फटका होईल का सक्सेसफुल, तर यस होतोय सक्सेसफुल. शार्प लेफ्ट हँडर बॅटर पुल एक वेगळ्या अंदाजामध्ये लगावलं, थोडंसं पिकअप तिथे केलं लाईन लेंथला आणि त्याच्यानंतर एक चांगला फटका पाहायला मिळालाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूवरती शॉर्ट बॉल होता, लाईन लेंथ थोडीशी खराब होती. ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न होते तिथे. एका धावेने धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, रनआउटची संधी आहे. विकेट किपर जर वेळेवरती पोझिशन मध्ये आले असते तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. बाईच्या माध्यमातून ही धाव आपण पाहतोय आणि धावफलक जाऊन पोहोचणार या बाईच्या धावेच्या मदतीने 27 या स्कोर कार्डवर. इथे मात्र लॉफ्टेड ऑपरेटरचा फटक्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि अर्थातच पॉवर प्लेचं षटक सुद्धा सुरू आहे. चौकार येणार आहे. 31 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार लगावले गेल्यात. कुठेतरी गोलंदाजाने शॉर्ट लाईन लेंथ गोलंदाजी जेव्हा जेव्हा केली आहे त्याच्या विरुद्ध आक्रमण झालंय. इथे मात्र लाईन लेंथ मध्ये बदल करण्यात आला, परंतु थोडंसं लाईन आपण पाहिली लेग स्टंप वरती होती, तिथे फक्त दिशा दिली आहे. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जिथपर्यंत फेकी करेल 2 धावा परिपूर्ण आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या स्कोर कार्डवर. चौथं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तिथे, अजून एक सिंगल आणि धावफलक 34 या स्कोर कार्ड वरती आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. हेल्मेट पास ऑन करायचे.
वाईट बॉलचे संकेत येत आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाणाऱ्या मैदानाच्या बाहेर 4. ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. अजून एक फायटेड बॉल. या षटकामध्ये आपण विचार केला चौकारने सुरुवात झाली, परंतु त्यानंतर दैवतने केलाय कमबॅक. मोठा फटका खेळू दिला नाहीये. त्यानंतर वय वर्ष 13 पेक्षाही कमी असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो वॉटवर्ड प्रीमियर लीगच्या या 12व्या एडिशन मध्ये आणि इम्प्रेस केलाय संपूर्ण हंगामामध्ये. आपण पाहतो दैवत पुन्हा एकदा फ्लाइट दिली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय परंतु मिस जज. चेंडू निघून जातोय चौकारासाठी 4. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ती या षटकामध्ये कुठेतरी भेटली नाहीये. संधी निर्माण केली होती दैवतने. या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यात. मिसफील्डच्या रूपामध्ये सुद्धा धावा गेल्यात, परंतु धावा आहेत. 48 धावा धावफलकावरती. षटकाची समाप्ती झाली आहे 5. गडींचा विचार केला आतापर्यंत 2 गडी बास झाल्यात. एका बाजूला उंबरगोठण, त्यांच्या विरुद्ध मथाने. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय तब्बल 48. लॉस ऑफ 2 विकेट्स. लॉफ्टेड फटका आपण पाहिला पुन्हा एकदा. कुठेतरी क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु चुकी होती. अशा मायनर मिस्टेक्स आपण एवढ्या संपूर्ण सामन्यामध्ये जर केल्या तर कुठेतरी समोरचा संघ आपल्यावरती हावी होऊ शकतो. धावांचा विचार केला धावफलक 50 या स्कोर कार्ड वरती आहे.
इथे मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस चुकी होणार नाहीये. एका धाब्याने बघता बघता धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 51 या स्कोर कार्डवर. 51 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहिलं उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु बॅटर सरळ चेंडू जाऊन डिस्ट्रॉय करतोय फर्निचरला. गॉन. धावांचा विचार केला धावफलक 51 या स्कोर कार्ड वरती आहे. लाऊड अपील नॉट आउटचे सिग्नल येतात. एक्स्ट्रा मिसिंग नया स्कोरर चाहिए हमें. येणारे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अच्छा इथे फटका चांगला स्लॉट वरती चेंडू आला, त्याला पाठवल्या अर्थातच आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. आकाशम 57 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहिलं लगेचच लाईन लेंथ मध्ये परिवर्तन केलंय. षटक इथून समाप्त होईल. 57 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 57 धावा धावफलकावरती आहेत.
दैवतला आपण पाहतोय चौकार आले तिथे सुद्धा तू दैवत मत लिख. 61. धावफलक 61 या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं कुठेतरी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण दैवतचं सेलिब्रेशन पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. अंडर 13चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय परंतु सातत्याने चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा मारा त्याने एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. सिनियर खेळाडूंसोबत खेळणं सोपं काम नाहीये आणि जमेची बाजू आणि चांगली बाजू ही राहिली आहे की त्याने एक्स्ट्रा चेंडू अजिबात हाताळले नाहीयेत. त्याच्यामुळे आपण पाहतोय विकेटचं पतन, पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. विकेटचं पतन गॉन. आठवा षटक प्रगतीपथावरती धावांचा विचार केला. धावफलक 61 या स्कोर कार्ड वरती आहे या मैदान. चला करेक्शन, 7वं षटक सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहिला. तिथे फ्लाइट दिली होती चेंडूला. व्हॉट गुड बॉल. दैवतला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु त्यानंतर मात्र त्याने विकेटचं पतन घेतलं आणि हा चेंडू सुद्धा ॲक्युरेट स्पॉट वरती. त्याच्या गतीचं कौतुक करावं लागणार. या एज मध्ये तो मात्र चेंडूला कोणत्या गतीने रिलीज करायचं हे ओळखतोय. अजून एक चांगला बॉल. दांडी 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 गुल. बॅटर गॉन. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. दैवतची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर दैवतसाठी होऊन जाऊ द्या. अंडर 13चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु काय गोलंदाजी वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये दैवतने केली आहे.
चला सुरुवात करायची आहे लगेचच. येणारे 2 चेंडू खूप जास्त महत्वाचे असणार आहेत. दैवतचं अप्रतिम षटक आपण पाहतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु या षटकामध्ये चौकारानंतर केलंय कमबॅक. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तिथे काय गोलंदाजीचा अर्थातच भार त्याने सांभाळलाय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. मथाने संघाला पूर्णपणे या षटकामध्ये थांबवून ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर विकेटचं पतन, अजून एक डॉट बॉल, त्यानंतर विकेट, अजून एक डॉट. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू. सातत्याने लाईन लेन सोबत ज्या पद्धतीने दैवतने पेस मध्ये व्हेरिएशन केलंय ना, कौतुकास्पद गोलंदाजी त्याने केली आहे. हा सुद्धा चौकार आला त्याच्या विरुद्ध, परंतु कौतुक करावं लागणार. एक बाईट फील्डचे आपण पाहतोय. दैवत अंडर-13चा खेळाडू आहे आणि धावफलक या चौकारणीशी जाऊन पोहोचतोय. 66 या स्कोर कार्ड वरती 7 षटकांची झाली आहे समाप्ती. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 65 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॉलिंग मार्क वरती वरदला इंट्रोड्यूस केले गेले. धावांचा जर आढावा घेतला धावफलकावरती धावा आहे 66, 65, 65 धावा आहेत. इथे मात्र आधीच पण बोलवलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्लिअरन्स करणारा आपण पाहतोय हा षटकार 6. $71. ड्राईव्ह केलं तिथे क्षेत्ररक्षक थ्रू द कव्हर्स नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु त्या प्रयत्नाला यश येणार नाहीये. चौकारने धावफलक 75 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे सुद्धा फटका चांगला आहे. मनगडाचा वापर तिथे झालाय. अजून एक चौकार येणार आहे. म्हणजे ताबडतोड फलंदाजी तिथे दोन्ही फलंदाज आपल्याला करताना दिसत आहेत. या चौकारानिशी धावफलक जाऊन पोहोचेल 79 ऑन द स्कोर कार्ड. आणि या मैदानावरती आपल्याला कमीत कमी 110 115 धावा कराव्या लागणार आहेत, कारण समोर सुद्धा एक चांगला संघ आहे.
इथे चांगला बॉल आहे, थोडीशी गती कमी केली, ड्रिफ्ट भेटला, त्याच्यानंतर चेंडूला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्टेट डाऊन द ट्रॅक, हा सुद्धा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तिथे, लॉंग ऑफ वरती हा फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक जिथपर्यंत डीप मधून वेगाने आले. धावा झाला तिथे रणबीड विकेटच्या माध्यमातून. धावफलक 81 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं, फक्त दिशा दाखवली समोरच्या दिशेने आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 82 या स्कोर कार्ड वर. 8 षटकाची झाले समाप्ती, 82 धावा धावफलकावरती आहेत. गडी आतापर्यंत बाद झालेत 5. पहिले ट्रॅक वरती विराटला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरतीच. 9व्या षटकातील आलाय मोठा हिट, बिग सिक्सर आणि धावफलक धावून पोहोचेल तब्बल 88 या स्कोर कार्ड वरती. 88 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. इथे मात्र हा सुद्धा आपण पाहिला, विदिन स्लॉट चेंडू होता, चांगला क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये झालाय मिड विकेट रिजन वर. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिलाय. ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र आपण पाहिला, फटका चांगला आहे, डिस्टन्स कव्हर होईल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, परंतु जज करता आला नाही आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6. बॅक टू बॅक 2 चांगले चेंडू आपण पाहिले आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे.
इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री झोनच्या बाहेर येतोय चौकार. हा बॅकलिफ्टने मात्र खेळलेला फटका, एकदम आपण पाहिलं इझी खेळलेला फटका, एफर्टलेस चौकार आणि धावफलक 100 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे मथाने संघाचं. दीपेच्या फलंदाजीचा आढावा घेतला. 15 चेंडू फेस केल्यात, तब्बल 41 धावा त्याच्या फळीतून आल्यात. तर तिसरी हाफ सेंचुरी सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तिसरी हाफ सेंचुरी, मागच्या दोन्ही सामन्यामध्ये एक एक इनिंगमध्ये एक एक हाफ सेंचुरी आली आहे. आता या सामन्यामध्ये सुद्धा एखाद्या इनिंगमध्ये हाफ सेंचुरी बघायला मिळेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि त्याची पूर्तता मात्र आपल्याला फलंदाज दीपेश करून देईल का, कारण 15 चेंडू त्याने फेस केला, 41 धावा नॉट आउट त्याच्या फळीतून आल्यात. स्ट्राईक एंडवरती सध्या कौशिकला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचे संकेत. येणारे 5 चेंडूचे खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 102. तिसरा सामना आपण पाहतो. पहिले दोन्ही सामने अंडर 80 होते, आता मात्र आपण पाहिलं कुठेतरी धावफलक 101 वरती आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटरचा विचार केला, दीपेश अजूनही हाफ सेंचुरीसाठी 9 धावेची गरज असणार आहे. इथे फटका चांगला आहे, एफर्टलेसली थ्रू द डीप मिड विकेट, कॉर्नरच्या वरून येतोय अजून एक मॅक्सिमम सिक्सर, 6. इथे मात्र चांगला फटका आहे आणि अजून एक हाफ सेंचुरी आपण पाहतोय, होते कंप्लीट. काय फलंदाजी केली आहे दीपेशची, फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर बाईला हरकत नाहीये. 17 चेंडू 53 धावांची ताबडतोड आक्रमक अटॅक्टिव्ह फलंदाजी मात्र भांडवल प्रीमियर लीग मधली आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अजून एक हाफ सेंचुरी ऍड ऑन होताना आपण पाहतोय. अजून एक चांगला फटका, क्रॉस बेटेड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थ्रू द कव्हर चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा तिथे परिपूर्ण होतील बघता बघता. येणारे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 116. अजून एक चांगला फटका आहे, हाय बॅकलिफ्ट सोबत एफर्टलेसली आपण पाहिलं. काय टाइम केलंय चेंडूला, क्लासिकल टायमिंग, फिरकी पटू विरुद्ध कुठेतरी अर्थातच मारा केला गेलाय. अजून एक चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं, राऊंडची संधी तिथे निर्माण झाली. अजून एक धाव केली जाईल का, बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. षटकाची झाली समाप्ती. 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला, धावफलक
124 125 थोडंसं मोठं लक्ष आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब, वसई विरार वाडवळ प्रीमियर लीग 2025.
चला उंबरगोठण 2 बॅटर्स लगेचच पोहोचवा. चला 2 बॅटर्स प्लीज विदाउट एनी डिले 2 बॅटर्स दाखल व्हा. या सामन्यानंतर तब्बल 3 सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत मिनिमम. उंबरगोठण 2 बॅटर्स प्लीज. चला बॅटर्स प्लीज. अंपायर्स आपला टायमिंगचं सिग्नल देत आहेत. जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. ऑलरेडी अंपायर्सने आपल्याला वॉर्न केलं. प्लीज बॅटर्स बॅटर्स फायनल कॉल आपल्यासाठी. या पंचाने ऑलरेडी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. पंचांच्या माध्यमातून सुद्धा 30 ताकीद दिली जाते. बॅटर प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अदरवाईज पंचांना अर्थातच कारवाई करावी लागणार आहे. ताकीद तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवली जाते. पहिला चेंडू आपण पाहिला कुठेतरी
वाईड प्लस धावा मिळत आहेत. इथे चांगला चेंडू आहे. तिथे इट द टेकचा प्रयत्न होता परंतु लाईन थोडीशी खराब. पंचांचं स्पष्ट मत वाईड्स आहे. इंटेंट चांगला आहे. तिथून मात्र आउटस्विंग करणं खूप जास्त चांगलं पडेल आपल्याला परंतु लाईनमध्ये कंट्रोल करावा लागणार आहे. लेन तर चांगली लाईनमध्ये थोडंसं बदल करावा लागेल असं पंचांचं स्पष्ट मत. इथे मात्र डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे. बॅक टू बॅक वाईड वाईड आणि वाईड आपण पाहतोय. कुठेतरी जलद गतीच्या गोलंदाजासमोर एक नेहमीच अडचणीची बाब राहिली आहे की त्यांचं लाईन लेंथ मध्ये कंट्रोल कधी कधी सुटतो. इथे मात्र चांगला बॉल आउट अपील. रनआउटची सुद्धा तिथे चित्र आपल्याला पाहायला मिळाली होती. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला मथाणीचा संघ आपण पाहतोय तर त्यांच्या विरुद्ध उंबर गोठण. इथे मात्र आपण पाहिलं जागेवरती उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. नो फुटवर्क डॉट बॉल. इथे मात्र चांगला आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र चांगला बॉल आहे. फक्त पंच केलाय. तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली येईल एकदा वेगाने कंप्लीट झाली आहे. चांगला पंच केलाय तिथे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील उंबर गोठण विरुद्ध आपण पाहतोय मथाने. यावेळेस थोडासा शॉर्ट बॉल होता. डी फाईन लेग रिजन मध्ये जिथपर्यंत कलेक्शन होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलकावरती 8 धावा आहेत.
तेजसला इंट्रोड्यूस केलं गेलं इथे बॉलिंग ट्रॅक वरती. वाईट बॉलचे संकेत येत आहेत म्हणजेच 9 धावा धावफलकावरती सज्ज होणार आहेत. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन बोल्डच्या रूपामध्ये लागतो झटका गॉन. मिथिलला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. जितेशला आपण पाहतो न्यू बॅटर न्यू मॅन. पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र गोलंदाज स्टंप लाईन वरती गोलंदाजी केली. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिटचे प्रयत्न झालेत इथे. दहा धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. तेजस चौधरीला आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. तेजस चौधरी एका बाजूला तर बॅटिंग मार्क वरती तेजस. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता तो सुद्धा सक्सेसफुल ठरणार आहे. 11 धावा बघता बघता धावफलकावरती लगावल्या गेल्या दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. इथे मात्र डाऊन द लेग साइड अजून एक वाईट बॉल आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 12 या स्कोर कार्डवर. येणारे 2 महत्वाचे चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. 125 चा पाठलाग करताना इनिशियल ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त धावा जर आपण अर्जित केला नाही तर कुठेतरी मात्र कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला अंबर गोठण संघ पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला मथाने संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी आणि त्यानंतर त्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न. इथे धीम्या गतीचा चेंडू फसवा चेंडू होता डीप मध्ये. डीप तडम्यांमध्ये क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूसाठी मात्र क्षेत्ररक्षक तिथे प्लेस केला गेलाय. एका धाब्याने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावफलक 13 या स्कोर कार्डवर. येणारा शेवटचा चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. गडी बाद झाला आतापर्यंत 1.
चांगला डिफेन्स इथे पाहायला मिळाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणाऱ्या 48 चेंडूमध्ये 112 धावांची गरज आहे. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट अप्रॉक्सिमेटली 14 आहे. कारण रन रेट आपण जर आढावा घेतला 6.5. इथे मात्र आपण पाहिलं या षटकातील पहिल्या चेंडूवरतीच वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फक्त एका धावेने समाधानी व्हावं लागेल आणि धावफलक 14 या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतोय. 125चा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये संघ आपण पाहतोय उंबर गोठण. परंतु इथून ही संधी आहे. जर आपण इथून गिअर बदलले तर मॅच मध्ये आपण ट्विस्ट निर्माण करू शकतात. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 मोर डॉट सातत्याने या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला खूप जास्त पाहायला मिळाले. त्याचं कारण आहे अप्रतिम गोलंदाजीचा भार मथानी संघाने हाताळलाय. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक चांगला बॉल तिथे स्टेअर केलाय. पॉइंट रिझर्व वरती क्षेत्ररक्षक 38 सर्कल मधून ट्रॅव्हल करतोय. थर्डमॅनचा खेळाडू सुद्धा प्रयत्न करतो. फेकी झाली आहे. 2 धावेने धावफलक 17 या स्कोर कार्ड वरती. येणार 3 महत्वाचे चेंडू अजून इथून येणं बाकी आहे. सिंगल धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. दीपेशने या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र अजून एक डॉट बॉल त्याच्या अकाउंट मध्ये ऍड होणार आहे. बराच काळ चेंडू हवे ते गोलंदाजाने यस माइनचा कॉल तिथे दिला आणि यस एक चांगला झेल आपण पाहतोय. गुड कॉट.
18 धावा धावफलकावरती 3 षटकाची झाले समाप्ती. 2 गडी बाद झाल्यात. इक्वेशन अजूनही येणाऱ्या 42 चेंडूमध्ये 107 धाव्यांची गरज आहे. धावांचा विचार केला धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती आहे. वाईट बॉलचं सिग्नल तिथे आलंय. हलका त्याने खेळून काढलंय तिथे.
हॅलो किती झाला स्कोर 36 आणि बॅटिंग कोण करते उमरकोट ना तू काय बोलतोय का? थांब पहिले मला स्वतःला बोलतो उमरकोट संघाचा 36 रन झालेले आहेत हा कळत नाही. बॉलर कोण आहे चांगला चेंडू चांगला चेंडू अरे गाणं मला पडलं टेस्ट मॅच चाललाय तू असं काय बोलतो? बॉल प्लेट करायचा. कोण आहे बॅट्समॅन आउट झाला प्लेट केला आणि धावला. स्कोर किती झाला विराट कोहली स्कोर कितना हुआ 4 ओवर स्कोर बता ना हाँ हे माझा मोबाईल आहे घाबरू हो 5 ओव्हर 5 बॉल झालेले आहेत 36 धावा झालेले आहेत उमरकोटन संघाचे 3 विकेट गडी बाद हा अरे बाबा मी अरे वो क्या रेगुलर नहीं है एक चेंडू राहिलेला आहे 6व्या ओव्हरचा आगाशी प्रीमियर लीग है, आगाशी प्रीमियर लीग 1000 से स्टार्ट हुआ. ये देख मेरा मेरे को 20,000 मिल लिया 1000 से स्टार्ट हुआ मेरा. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे साहिल हे आवाज जातोय बोलो ना बिंदास बोलो क्या है यार क्या फर्क पड़ रहा है झेल बाद गडी बाद 6 ओव्हर नंतर 36 धावा झालेल्या आहेत उंबरकोटन संघाच्या 4 गडी बाद नवीन कोण बॅट्समन कोण भूषण पाटील नवीन बॅट्समन 36 आउट कोण झाला आउट कोण झाला तेजस कवळी हे जेलबाद झालेले आहे मला काय जाऊन बोलायचं ॲडिशनल बॉलर कोण आहे रे हे बॉलर कोण आहे तन्मय पाटील ना राईट आर्म ऑफ स्पिनर तन्मय पाटील जी कॉलेज एंड मधून देखा मैं इधर ही रहता इधर ही मेरे सामने कॉल में तो मैं नहीं खेलूंगा क्या स्ट्राइक पे कौन है दादा चांगला शॉट हा बघूया आउट पहिल्याच चेंडूवर तन्मय पाटील यांनी विकेट काढलेली आहे अरे आउट कोण झाला वरद हे जेलबाद झालेले आहेत नवीन बॅट्समन सिद्धेश बघूया ते त्यांच्या संघासाठी काय करतील इससे पहले कौन गया था बैटिंग ए 6.1 ओव्हर
सिक्स पॉईंट वन ओव्हर 36 धावा झालेल्या आहेत. 5 गडी बाद बरोबर ना? इधर बोलोगे तो नहीं सुनाई देगा, उधर बोलना पड़ेगा. 5 गडी 5 विकेट 5 गडी बाद. तन्मय हे दुसरा चेंडू घेतील, वैयक्तिक दुसरा चेंडू घेऊन येतील. मेरे को ये टोपी का बस सिग्नेचर दे. चांगला असा चेंडू. स्ट्राइक पे कौन है वो? बॉलिंग देख मेरा. तन सिद्धेश यांना काय समजता नाही आला. नो चेंडू तन्मय यांचा. नो चेंडू आहे. फ्रीड बघूया. भूषण पाटील या फ्रीडचा काय करतील, फायदा करून घेतील. आणि डॉट चेंडू तन्मय यांचा चांगला बॉल. हाँ फ्रीड वाला. हाँ वो अच्छा. आणि स्टंपिंग सोडलेली आहे काय. आणि स्टंपिंग सोडलेली आणि केलेली आहे. भूषण पाटील आउट झाला. भूषण पाटील हे स्टंपिंग झालेले आहेत. तन्मय यांची दुसरी विकेट. सात 6 ओव्हर 4 बॉल 6 ओव्हर 4 बॉल 38 रन्स. 6 विकेट ना. 6 विकेट गडी बाद उंबरकोटन संघाच्या. तन्मय पुढचा चेंडू घेऊन येतील. ओमकार कवळी सामना करतील त्यांचा. चांगला असा चेंडू तन्मय पाटील यांचा. शेवटचा बॉल तन्मय पाटील यांचा. बघूया काय करतील. आणि एक धाव. 7 ओव्हरच्या नंतर उंबरकोटन संघाची 39 रन झाल्यात. 6 विकेट बाद. अजूनही उंबरकोटन संघाला 18 बॉलामध्ये 80 रनाची गरज आहे. बघूया काय करतील ते आपल्या संघासाठी. मोठे फटकेची गरज आहे. मैं मराठी बोल सकते हैं, मेरे को हिंदी आता ही नहीं भाई. वो मानते आता है भाई. ए समझते एक मिनिट असं थोडी आहे भाई. हा नाही एक मिनिट चुकीचं आहे. तू बाहेर बुलाओ कमिटी मेंबर को पूरा, मराठी मेंबर को पूरा. नाही तू बाहेरच्या देशात गेला ना. बाहेरच्या राज्यात साऊथला चालते का? अरे ते तू कुठला विषय. साहिल सोड सोड. साहिल यांचा चांगला चेंडू 1 रन साठी. आणि गडी बाद. उंबरकोटन संघाचे 7 विकेट गेलेले आहेत. 40 ए बाबू तुझं नाव काय रे. दैवत कवळी यांनी चांगली अशी बॉलिंग केलेली उंबरकोटन संघासाठी. आता बघूया ते बॅट्समन ॲज अ बॅट्समन काय करतील.
13 वर्षाचा लहान मुलगा, बघूया आपल्या संघासाठी काय करतील. त्यांनी बॉलिंगमध्ये त्यांच्या कामगिरी दाखवलेली, आता बघू ते ॲज अ बॅट्समन काय करतील. साहिल ह्यांचा पुढचा बॉल बघूया. लेफ्ट हँडर आहेत दैवेत. सिग्नेचर देते ऑटोग्राफ देते तो कैसे देते चांगला असा चेंडू साहिल यांचा. चांगला असा प्लेड, मस्त चांगला असा शॉट देवित कडून बघ, एक धावासाठी. 14 बॉल में 85 तेरा बॉल 74 84 असं. अरे थांब रे. 13 चेंडू आणि 74 रन्स रिक्वायर्ड. आणि चांगला फ्लॅटर हा बॉल होता साहिल यांचा. 8 ओव्हरच्या ओव्हर नंतर हा 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 रन झालेले आहेत उंबरकोटन संघाचे. 7 गडी बाद. 12 चेंडू 74 73 ना 84 चाहिए. 12 बॉल में 84 चाहिए 12 चेंडू आणि 84 रन्स ची गरज आहे. बघूया 6 षटकं मारली तरी काय होऊ नाही शकत इथे आता. क्या कमेंटेटर है भाई क्या ही कमेंटेटर है भाई ये लाइव हो रहा है YouTube में यार अरे यार क्या बोलूं मैं. मत करो मैं तो बोलूँ तो पोपट का ये हो रहा है बॉलर नाम क्या है हे आपल्या मॅच कधी होणार आहे ते? ठीक आहे. आम्ही पण कधी रात्री का? ठीक आहे, मला सकाळी मॅचला जायचं होतं. वाईट चेंडू हा चांगला असा प्लेट डेव्हिड कडून. तू बॅटिंगला नाही करायचं? मला हे केलं इम्पॅक्ट काल. प्लेअर केला मला. हो, आम्ही जिंकले क्वार्टर फायनलला. किती झाला स्कोर? वरला 15 रन गेल्या माझ्या पण यांनी 25 30 त्या वराले ते जिंकले 32 जिंकले. अरे पण मग 15 गेलं तर काय व्हायचं? मॅच चालू आहे. सध्याला बॅटिंग आली नाही पाहिजे. तू आउट झाला का? हे इकडेच आहे कधीपासून कधीच आउट झालाय पॉलिटिक्स मध्ये. वो तू बॉलिंग टाकली ना? बॉलिंग टाकली पहिले नंतर जाम परत आता दे. येणार नाही. किती आहे स्कोर? काय झाला? ये ना मैंने खुद खरीदी हुई है नहीं तो मैं तेरे को 400 रुपये में लिया. क्या है 400 रुपये क्या है हाँ फ्रेंड तो 400 रुपये के गिफ्ट नहीं दे सकते 400 रुपये की तो टोपी चाहिए. मैं ऑस्ट्रेलिया हे की किती झाला लेडीज स्कोर? ये 45 हो गए तो 35 हो गए. की स्कोर काय झाला? इससे पहला वाला ए भाई स्कोर बता ना. 45 रन्सची आवश्यकता. 44 रन झालेले आहेत उंबरकोटन संघाचे. 8 ओव्हर 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर उंबरकोटन संघाची झालेले आहेत 44 रन्स. 7 गडी बाद. एक ओवर में 80 रन चाहिए अरे मला एक जमतच नाही रे काय. अरे तू तुझ्या टीमला सपोर्ट करायला आला का बॅकलॉग करायला आला? हाँ क्या करने का है यार
त्यांच्यापेक्षा बरी टाकली तो विराज किती दिवस आला काल आला फक्त एकच दिवस विराज त्याला घ्यायचा म्हणून मला काढायचा नितीन किती एकच दिवस आलेला स्वप्नील शेवटचं शतक घेऊन येत आहेत बरोबर ना मताणे संघासाठी पहिला बॉल डॉट जायले आणि बॉलिंग आहे ना टॉप टाकली तुम लोग की टीम में लेते क्या हाँ ले सकते हैं पूरा हम लोग का पूरा पैक टीम हो गया पैक टीम पता है उधर क्या आला इसके वैसे परत 10 वर टाकायला लागतील एक टीम है वो आयुष मात्रे वरती भी आएगा वाइड चेंडू स्वप्नील आयुष मात्र आएगा आयुष मात्रे किधर ले बॉल कितना बॉल हुआ ये डॉट गया अभी टेस्ट मैच फीलिंग एक रन देवीच्या बॅटमधून बघूया लास्टचे शेवटचे 2 चेंडू राहिले किती आहेत हे 2 चेंडू ना शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहे एक चेंडू राहिलेला आहे शेवर से एक चेंडू राहिलेला आहे उसके बाद आणि विकेट स्वप्नील यांना विकेट मिळालेली आहे मताचे संघ विजयी झालेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक पांड्या अभिनंदन हार्दिक कितना है मैन ऑफ द मैच कौन है ये मलाच मिळणार गाव का तो? मैन ऑफ द मैच कौन है बघ दीपेश चौधरी कितना किया है बेसबॉल 62 डायरेक्ट अनाउंस करना है मॅन ऑफ द मॅच दीपेश चौधरी त्यांनी बॅटिंग करताना 20 बॉलात 63 रन्स केलेले आहेत आणि बॉलिंगमध्ये 1 ओव्हर 5 रन देऊन 1 विकेट काढलेली आहे दादा दादा इसके बाद वाला मैच देखो किन लोग के साथ है। माहीम आणि ना बरोबर ना माहिम और कौन सा है वो तो देखो माहिम तुमची आहे ना हे काय माहीम वर्सेस ना हा ना संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तुम्ही लवकरात लवकर बताओ कौन सी टीम है इसमें से माहिम कौन सी है माहीम मेरे को यहाँ पे नहीं नीचे जाना पड़ेगा हाँ माहीम अरे माहीम में एक ही डाला ही नहीं है कौन सा है माहिम है हाँ ठीक है मथा नहीं वो ये क्या? हाँ ये और दूसरा एक सेकंड दूसरा कौन सा है ना 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 ये इसका पहला मैच है का ना का ये चौथा मैच है वेल प्लेड मताने संघ दीपेश चौधरी मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड 20 चेंडूमध्ये 63 रन्स केलेले आहेत आणि 1 ओव्हरमध्ये त्यांनी 1 विकेट काढून 5 रन दिलेले आहेत
ना संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लवकरात लवकर. भाई एक सिग्नेचर मिलेगा कि नहीं मिलेगा? कितना दिमाग खाता है इतने बाहर क्या करते हैं? हे चू- कितना दिमाग खराब कर दिया मैं इतना बड़ा प्लेयर डर गया. लवडा आहे. लवडा player आहे. नाल के नहीं क्या है भाई बराबर टीम डाले ना अपन ने. ना संघ फिल्डिंग लावून घ्यायचे तुम्ही लवकरात लवकर. अखिलेश जरा अच्छे से रोलिंग कर. नहीं नहीं नहीं, अरे वो मेरे को चिल्लाएगा उधर से वो भावेश. ना संघ ऐसा बोला हमसे ग्राउंड स्टाफ बहुत अच्छी रोलिंग करती है. ना संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बॅट्समन रेडी आहेत. ना संघ आणि मताने संघ माहीम संघचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स साठी कडे यावे. ना ना संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंपायर येतील. नाम काटा आउट बाउट डाला नाम नहीं डाला पहला अक्षर डाला नाम. हे कोण बॅट्समॅनला बॅटिंगला गेलाय? जागृत आणि आ तू इधर आ तो मालूम पड़ेगा. जागृत आणि वैभव माहीम संघाकडून ओपनिंग बॅट्समॅन. भाई मेरे को एक दे दे. मेरे को बैठने का चायला उद्या मला खेळायचं आहे. झालं तू काय कॉमेंट बरं झालं थँक्यू. कधीपासून मी वाट बघत होतो. बस ऑल आउट हो गए. 4 ओवर नहीं सर 10 ओवर खेले पूरा. तो फिर चला ग्राउंड्समॅन मार्किंग साठी सज्ज व्हायचे. ग्राउंड्समॅन ग्राउंड नंबर 2 प्लीज. ग्राउंड स्टाफ मार्किंग साठी तिथे पोहोचायचे. ग्राउंड स्टाफ इट्स अंबल रिक्वेस्ट आपण ग्राउंड नंबर 2 ची मार्किंग क्लिअर करायची आहे.
वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सोमवती क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीग मॅच नंबर 4 ला होती सुरुवात. माहीम अ विरुद्ध नाळे. टॉस कोण जिंकला दादा? वाईट बॉलने सुरुवात केली या मॅचला. लंच नंतर पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम. वाडवळ प्रीमियर लीग 2025 आपण पाहतो एक अप्रतिम दर्जेदार आयोजन नियोजन सेल्फ डिसिप्लिन असल्याने स्पर्धा 12वा पर्व आपण पाहतोय. 7